तर मित्रांनो आता हा एक नारळ मी घेतला प्यायला. आता 3 नारळ आणलेले, दादा एक पिलं आणि हा जो आहे ना ह्याच्यावर जरा हे बसले अर त्याचं ते आतच जाऊन बसलं. आपल्या दादांनी एक नारळ सोडलाय आता मस्तपैकी पेते ते वाच्यावरात मेंढरा आल्या ते मेंढर काय चरणात निश्चित पळती ते खाली भरते म्हणून दादांनी माझी शाल हातारली. दादा शाल फाटलं आई नाही तर लय खवळेल. हो का कसं सोलायचं चाललंय. हा मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मेंढरं सोडले ते आपली आणि आपल्या इकडं आता सारखंच पावसाचं वातावरण आहे. आता मित्रांनो भरपूर ऊन लागते, असं वाटतं असं ऊन कधी नाही लागलं. भरपूर ऊन लागते आणि अचानक दुपारचा आभाळ येते, पाऊस येते. तर आज दिवसभरात पाऊस येते का काय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला आपली मेंढरं घेऊन आलोय ह्या गावाच्या रानाने. तवाही चारली होती पण तवा काय खाल्लं नाही एवढं. असं आता वांब्या बिंब्या खात्याला म्हणून आणले ते मेंढरं बघा. सगळ्यांना सोडले वाईच खाती ते बरं का. पाऊस येईल असं वाटतंय, लिहून लागते. आपले मेंढरं आता आणले ते पावट्यात. एकच दिवसाचा पावटा राहिलाय, आपण हे चारतोय तो झाला शेवट. आज सकाळचा चारला दादांनी. बरंच मोठं रान होतं मित्रांनो बघा. त्याकडपासून हा शेवट झाला सकाळचं चारून. आपल्या मेंढरांना आता त्या दिवशी जे ज्वारीचं रान होतं ना मित्रांनो, चारायचं राहिलेलं व्हायचं वरच्या साईडला, तिथं आणलंय आता आम्ही. आणि हे बघा कशी कावचाळं निघले ते. ही अशी कावचाळं निघली ना आभाळाची, मग म्हणायचं पाऊस येणार हो का. जागजागी कावचाळं निघले ते बघा इकडं बी. हे असं असलं ना की आपलं म्हणायचं पाऊस येणार. आणि काय सांगावं आता हळूहळू आभाळ यायला लागले. मेंढरं त्याच्या आत पाऊस यायच्या आत चारून घ्यायची आपली सगळी मेंढरं चरत्यात. ते उली बाटूक आहे, हे मोठं बाटूक असतं ना ते काढून नेतात आणि जे बारकं असतंय ना ते तसंच आहे. मग ते आपल्या मेंढरांना खायला गावतं. तर बाटकाच्या वरात मेंढरं आले ते बघा. दादा गेले ते तिकडं गोटीत पडेल त्या गोटांक. तर आता पाण्यावर चालवले ते. आता पाऊस यायच्या आत पाण्यावर नेली पाहिजे नाही का. ह्या रस्त्याने आपलं दादा मोहर. पाऊस पडला ना मित्रांनो थोडा जरी झाला तरी मेंढरं पाणी पित नाही अजिबात. आणि मग असं वाटतं त्यांनी काय खाल्लंय का नाही. त्याकरता आता पटक्यास पाण्यावर न्यायचे. मेंढरं चालवली आता पाणी बिणी पाजून कोबू चारायला. आता मला वाटतं घडीभर आता आपलं जे पावटा चारला ना तिथंच चारावं लागतील आणि मग तिथनं न्यावं लागतील आपल्याला कोबूमध्ये. तर आपल्या मेंढरांना आता 2-3 टाईम चारा आहे, काय टेन्शन नाही. पाणी पिली तिथं जरा व्हायचं आम्ही पाणी नाही का पाणी काढत होतो मेंढराला. तिचं जोडाजोडी करायच्या वेळेस ती काही शूटिंग नाही घेता आली. याच्यात गावाच्या वरात दादा जरा वाट करते ते. वाट नाही ती इथं वर गहू काढलाय आणि वाट नव्हती, जरा दादांनी वाट केली. आता जायचंय घेऊन काटत मित्रांनो काट. वाच्यावरात मेंढरा आल्या ते. मेंढर काय चरणात निश्चित पळती ते. दादा का चरणात हो. काय झाले आशा लागली. हा ह्याच्यात आता कसलं खायला आहे काँग्रेस बिंग्रेस नावाट सगळं नावाट आहे मित्रांनो. त्यांना लागले कोबूची आशा. आपली सगळी मेंढरं बघा कुठं येत्या ते वर. टणटण्यातनं आलोय मित्रांनो मी आलो बाबा. हे मेंढरं एवढी चॅप्टर आहेत ना तशी येत नाही. मी रिस्क घेऊन जाळवणातनं पुढं आलो, मग मेंढरं आले ते. आणि इथं यांना चरायला गावले सोयाबीनीचं रान. ही सोयाबीन मित्रांनो दिवाळीला केलेली, पहिली बी चारली आपण, ब्लॉग बघा तुम्ही त्यात दिसेल. आणि आत्ता बी आलोय आम्ही, तर डबल फुटली तवा चारून. हो सगळे आली वर. तिथनं आता वाढ झाली ना मेहराला. त्याला पाणी बघा कसं सोडले. असं वाटतं हे पाणी पाऊसच पडतंय का काय. आपल्याला मग दिसते पण असं झाडांना यांना असं वाटत असेल पाऊस आला का काय बाबा.
फायनली सगळी मेंढरं आपली आलेली आहेत कोबूमध्ये. दादा हाय का चराय? आहे ना. पाऊस आज नाही आला आपल्याला. आज नाही पाऊस आला. काल आलता. काठी बघ किती जोरात काढली. एकदम भारी काठी. मेंढरांना कोबूत आणले. मेंढर बघा इकडं मोकळ्या रानात पळते ते या. मित्रांनो आता झाडावरती चढून आपलं ते नारळ आणले ते. आणि बघा आता नारळ पाणी आज आपल्याला मेंढराकडं मस्तपैकी प्यायला गावले. नारळ पाणी मेंढरं आले ते आपले सगळे. बघा मेंढरं थांबल्या ते. आणि मेंढरं थांबल्या सरशी म्हणलं आता आपल्याला बी काहीतरी पाहिजे नाही का. तर होतं नारळाचं झाड. मग इथनं आता बघा हे जे आहे ना नारळ ते सगळं विकलेलं आहे. तिथल्या ना एका नारळाचं मी नारळ आणले ते. आणि हा बघा आपलं दादा सोलते ते आता नारळातलं पाणी प्यायला. कुऱ्हाडीने बघ कसं फोडते ते. भरला का? हा भरला खाली लय भरला. आपल्या दादांनी एक नारळ सोललाय आता मस्तपैकी पेते ते. दादा कावळा आहे वय आहे ना. गोड लागते का पण? लागतंय की. हा एका नारळाचं पाणी पिलेले आहेत दादा. खाली भरतोय म्हणून दादांनी माहीत शाल हातारली. दादा शाल फाटलं हाय नाही तर लय खवळेल. हो का कसं सोलायचं चाललंय. खाली फाटलं फाटली तर नसेल ना. नारळ पाणी आता प्यायचंय बघा. तर मित्रांनो आता हा एक नारळ मी घेतलाय प्यायला. आता 3 नारळ आणलेलं दादा एक पिलं. आणि हा जो आहे ना ह्याच्यावर जरा हे बसले अर त्याचं ते आतच जाऊन बसलं राव. आता कसं काढायचं निघते. तर हा नारळ आता आपण पिऊया. नाही कवळा असल्यामुळं गोड नाही अजिबात. मला इथं नसलच मला वाटते. मला वाटलं हाय चांगलं नेपराट दिसते. पण कोणीतरी दगडी आणली होती बघा. दिसते का ह्याच्यावर हे एवढी दगडी आणली पण नारळ नाही पडला. आणि मी डायरेक्ट मग झाडाच्या वर चढलो नारळ घेऊन आलोय. तर मलई बिलय आहे का फोडू ना. आता नारळ फोडलाय आणि नारळामध्ये म्हणलं मलई आहे का काय. तर मलई अजिबात नाही मित्रांनो. एकदम कवळं नारळ आहेत. त्यात काय मलई बी नाही. पाणी बी एवढं गोड नव्हतं. ज्याच्यामध्ये मलई असते ना ते पाणी प्यायला गोड असतं. हो का त्यात आहे का काय. आपला भाऊ काय एवढा चारा नाही त्यामुळं भाऊला पाला तोडलाय बघा. शिवरीचा सुवाबळीचा पाला तोडलाय. आणि भाऊ म्हणला आम्हाला एकट्याला नको चारू माझ्या मैत्रिणीला बी सार. म्हणजे तसं नाही मित्रांनो. याला आवाज दिला आणि ते बी आलं नाही का. ते पाच नाही ना आवाज दिल्या येतात जवळ. मग आता भाऊला हार 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 बघा कसा खातोय पाला सुवाबळीचा. 2 जण. बघू मामाला आपल्या मेंढरांची भीती कशी वाटत नाही काय जणू. बघा मेंढरांच्या अंगावरून बसतात. त्यांना असं वाटत नसेल का हे आपल्याला पकडू शकते म्हणून. मेंढरं चालवली आता वाड्याला. फुगली दिवसभर. दादा आता वाड्याला न्यायची का चारायच्यात? अजून चारायच्यात राव. आता बरोच चाललंय तरी दादा म्हणतो अजून चारायचं यांना. वाड्याला नाही चालली म्हणजे. मला वाटलं आता वाड्याला घेतील दादा. आता मेंढरांना आणलं होतं फुलवर चाराय. आता फुलवर बिलवर खाल्ले. झोपले फुल झोपले. चालवली आता वाड्याला. सगळीकडे थोडं थोडं चारायला लागतं ना. सगळ्यांना रानं मोकळी करून द्यायची.
आईने आज लवकर स्वयंपाक आवरलाय. आई कालवण काय केलं? पावट्याचं. आज लय लवकर आवरले. भाकर चालली हो का या ठिकाणी. आपली आई भाकर चालली इकडं आईची. आणि इथं कालवण हो का, पावट्याचं कालवण आजचं जेवण असणार आहे आपलं. हे आपले काल झालेले मेंबर दूध पाजते ते त्यांच्या आया. त्यांना वाड्याला आलं की पहिल्या मेंढ्या ताण्या मेंढ्या घराका पळत येतात दूध पाजायसाठी. मित्रांनो आजचं आपलं जेवण आलेलं आहे या ठिकाणी. पावट्याचं कालवण आहे, बाजरीची भाकर, सकाळची वाईच मिरची हे ते घेतले. आणि आता आपली आई बी जेवण करल. दादा तर काय आपल्या पुढंच बसतात रोज. दादांची जागा फिक्स आहे तिथं. दादा बी जेवण करते ते आपलं. तर आता आपण बी जेवण करून घेऊ आणि सांगू कसं झालंय ती. तर मित्रांनो आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे. आईने जे कालवण बनवलेलं ते मस्त होतं एकदम नाही का. आपण जेवण बिवण केले आणि आता आलोय झोपायला. एक व्हिडिओ एडिटिंग करू आणि नंतर मग झोपू. तर आजचा ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.